सुखाये. जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे. गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिदा. छाणाविय पज्जाविय, चाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शास्त्रनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे आणि तिर्यंच गतीचं वर्णन आमचं सुरू आहे. तिर्यंच गतीतील जीव नानाविध प्रकारांचे असतात. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत 5ही इंद्रियवाले हे जीव असतात. त्याचप्रमाणे यांच्यामध्येच योगाची कमी अधिकता दिसून येते. काही जीवांना मनोयोग राहील, काहींना राहणार नाही. वचन योगाच्या बाबतीत देखील तसंच. पण काय योग मात्र सर्वांनाच असणार आहे. जरी एक काय योग असेल तरी देखील मिथ्यात्व अवस्थेत त्यांना 16 कषाय विद्यमान असतातच. परंतु 9 कषायांपैकी नपुंसक वेदच त्या ठिकाणी राहील आणि असंज्ञ जीवांपर्यंत नियमपूर्वक त्यांना कुज्ञानच राहतील. सुज्ञान त्यांना होणार नाही. नंतर लेशा देखील त्यांच्या अशुभ लेशा राहतील. सम्यक्त्वाची प्राप्ती त्यांच्या जीवनात होऊ शकणार नाही. गुणस्थान पहिलंच राहील. जर एकेंद्रिय जीव घेतला तर तो त्या ठिकाणी एकेंद्रिय संबंधामध्ये जे काही जीव समास आहे ते लावावे लागतील. पर्याप्ती देखील कमी असणार आहे. मनोपर्याप्ती, भाषा पर्याप्ती त्यांना असणार नाही एकेंद्रिय जीवांना. अशा प्रकारे ही नानाविधता तिर्यंच गतीतील जीवांच्या अपेक्षेने आपण काल बघितलेली आहे. आणि आज आता प्रश्न सुरू आहे की सम्मूर्छन तिर्यंचांना कोणकोणतं सम्यक्त्व असू शकतं. सम्मूर्छन तिर्यंच आहे आणि या जीवांना सम्यक्त्व प्राप्त होतं का, पहिला प्रश्न हा आहे. काल आपण जसं बघितलं की गर्भज जीवांना प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. मग बाकीचे सम्यक्त्व जे आहे, जे क्षायोपक्षमिक सम्यक्त्व, क्षायिक सम्यक्त्व, हे सम्मूर्छन जीवाला असू शकतात का, हा प्रश्न जर आमच्या समोर उपस्थित झाला. प्रथमोपशमाबद्दल आपण निर्णय देऊन टाकला की प्रथमोपशम त्यांना सम्मूर्छन जीवांना होत नाही. मग आता कोणकोणतं सम्यक्त्व त्यांच्या जीवनात राहील. सम्यक्त्वाचे 6 भेद आहे आणि या भेदांपैकी त्यांना सम्मूर्छन जीवांना किती तऱ्हेचं सम्यक्त्व राहील. पहिल्यांदा तर राहील मिथ्यात्व, कारण ते मिथ्यात्व तर असायला हरकतच नाही आहे सम्मूर्छन तिर्यंच जीवांना. दुसरं त्या ठिकाणी सम्यक्त्व असणार आहे सासाधन सम्यक्त्व. तिसरं सम्यक मिथ्यात्व, क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आणि भोग भूमि में सम्मूर्छन पंचेंद्रिय जीव नहीं होते, इसीलिए सम्मूर्छन तिर्यंचों में क्षायिक सम्यक्त्व नहीं होता. जे 4 सम्यक्त्व त्यांना होऊ शकतं. मिथ्यात्व होऊ शकतं, सासाधन होऊ शकतं, सम्यक मिथ्यात्व होऊ शकतं आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्व त्यांना होऊ शकतं. यापैकी सासाधन सम्यक्त्व त्यांना कसं काय होऊ शकेल, तर हा प्रश्न जर आमच्या मनात येत असेल तर एखादा जीव या ठिकाणी संज्ञी पंचेंद्रिय, मनुष्य किंवा तिर्यंच तो सम्यक्त्व प्राप्त करतो आहे प्रथमोपशम सम्यक्त्व. प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त केल्यानंतर प्रथमोपशम सम्यक्त्वाचा कालावधी शिल्लक असताना जर त्याला अनंतानुबंधीचा उदय आला तर अनंतानुबंधीचा उदय आल्यानंतर
जर त्याचं मरण झालं त्या ठिकाणी, त्याच गुणस्थानात त्याचं जर मरण झालं, तर त्याचं सम्यक्त्व त्या ठिकाणी असणार आहे सासादन. आणि तो जीव जर विकलत्रयामध्ये किंवा एकेंद्रियामध्ये जर उत्पन्न होणार असेल, तर त्याला अपर्याप्तक अवस्थेमध्ये, विग्रह गतीमध्ये सासादन सम्यक्त्व असू शकतं. लक्षात, आपल्या डोळ्यासमोर अशी व्यक्ती व्हिज्युअल करा की ती त्या ठिकाणी सम्यक्त्वाची प्राप्ती करत आहे, मनुष्य आहे ती व्यक्ती, हे लक्षात घ्या. ती मनुष्य असणारी व्यक्ती, तिला आता प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे. ही प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती झाल्यानंतर त्या प्रथमोपशम सम्यक्त्वाचा कालावधी एक समय किंवा 6 आवली शिल्लक राहिला असताना त्या व्यक्तीचं मरण झालं. मरण झालं आणि सासादन गुणस्थान त्याच वेळेला झालं. या सासादन गुणस्थानात त्यांनी जर पहिल्यांदा आयुबंध केला असेल तिर्यंच पर्यायीचा, तिर्यंच्या आयुचा, तर तो विकलत्रय किंवा एकेंद्रियामध्ये जन्म घेऊ शकतो. आणि असा जीव त्या अपर्याप्तक अवस्थेत आणि विग्रह गतीमध्ये त्याला सासादन सम्यक्त्व असतं. आणि पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर त्याचं मिथ्यात्व गुणस्थान होतं. या अपेक्षेने समूर्छन जीवांना किंवा तिर्यंचांना सासादन सम्यक्त्व असू शकतं. तिसरं, हे क्लिअर झालेलं आहे. जर याबद्दल कुणाला शंका असेल तर इथे विचारा. सासादन सम्यक्त्वाबद्दल काही शंका असेल तर विचारा, अन्यथा क्लिअर झालं असं मी गृहीत धरते. सासादन सम्यक्त्व कसं संभवनीय आहे हे पाहिलं आपण. ठीक आहे. आता सम्यक मिथ्यात्व हे समूर्छन तिर्यंचांना असू शकतं का, हा प्रश्न आपल्याला. तिसरं गुणस्थान, तिसरं म्हणजे सम्यक्त्व मिथ्यात्व सम्यक्त्व त्यांना असू शकतं का. समूर्छन जीवांना जसं क्षयोपक्षमिक सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते, त्याप्रमाणे त्यांना तिसरं गुणस्थान देखील होऊ शकतं. याचं कारण असं की त्यांच्या सत्तेमध्ये आता मिथ्यात्व पण आहे, सम्यक मिथ्यात्व पण आहे आणि सम्यक प्रकृती पण आहे. कारण मिथ्यात्वाचे प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या कालावधीमध्ये त्यांनी 3 खंड केले, 3 विभाग केले. आणि त्याच्यामुळे सत्तेमध्ये आता त्याला सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती ही पण त्याच्या सत्तेत आलेली आहे. असा जीव समूर्छन तिर्यंच बनून संज्ञी पंचेंद्रिय समूर्छन तिर्यंच बनतो. त्या जीवाला एक अंतर्मुहूर्त कालासाठी तिसरं पण गुणस्थान होऊ शकतं, किंवा त्याला जर सम्यक प्रकृतीचा उदय आला तर त्याला क्षयोपक्षमिक सम्यक दर्शनाची देखील प्राप्ती होऊ शकते. त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व होणार नाही हे निश्चित आहे, परंतु त्या जीवाला क्षयोपक्षमिक सम्यक्त्व होऊ शकतं. असा जीव साधी मिथ्यादृष्टी असला पाहिजे. जर अनादि मिथ्यादृष्टी समूर्छन आहे तर त्याला मात्र मिथ्यात्व एकच पर्याय राहील, दुसरं कोणतंही ऑप्शन त्याच्याजवळ असणार नाही. क्लिअर. आणि क्षयोपक्षमिक सम्यक्त्व देखील याच पद्धतीने त्यांना होऊ शकेल. भोगभूमीमध्ये समूर्छन पंचेंद्रिय जीव असत नाही आणि म्हणून समूर्छन तिर्यंचांमध्ये क्षायिक सम्यक्त्व असत नाही. भोगभूमीमध्ये जाऊ शकतो क्षायिक सम्यक दृष्टी जीव. जर त्यांनी पहिल्यांदा तिर्यंच्या आयुचा बंध केला असेल तर तो त्या ठिकाणी जाऊ शकतो, परंतु तो जातो याचा अर्थ तिथे गर्भजच मनुष्य आहे, समूर्छन जीव नाही. आणि म्हणून समूर्छन तिर्यंचांना क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकत नाही. खूप बारीक बारीक आणि छोटे छोटे नियम आहे. कर्णानुयोगाची हीच विशेषता आहे की प्रत्येक त्यांनी चौकटीमध्ये, नियमांच्या चौकटीमध्ये बसवलेला आहे.
त्यामुळे इकडे तिकडे आपल्याला एवढूस देखील करता येत नाही आणि त्यांच्या नियमांची चौकटी अत्यंत वैज्ञानिक अशी आहे. आता प्रश्न परत आला की यदि समूर्छन जीव, समूर्छनचा अर्थ काय समजला? उत्तर अपेक्षित आहे. समूर्छन जीवांचा अर्थ काय समजला? वगैरे उत्पन्न होतात ते? हवेत उत्पन्न होतात ते? नाही, दुधात दुधात. हं? दूध जर खूप वेळ झाला तापवलं नाही आपण. हो हो, दुधात उत्पन्न होतात ते पण आहे हा, समूर्छन आणि जीव. आणि हे आणखी पावसात वगैरे बेडूक वगैरे असं पडतात वरून. हो, ते पण आहे. म्हणजे समूर्छन जीवांबद्दल सांगायचं असेल तर आपल्याला हे सांगावं लागतं की बाहेरचे जे वातावरणाचं आहे, वातावरण अनुकूल मिळालं की ज्या जीवांची उत्पत्ती आई वडिलांच्या शिवाय, म्हणजे कोणत्याही तऱ्हेचं बाह्य कोणतंही कारण न लागता वातावरणाच्या मधूनच ज्या जीवांची उत्पत्ती होते त्या जीवांना समूर्छन जीव म्हणतात. जसं विशिष्ट त्यांना हवामान मिळालं, पोषक वातावरण मिळालं की जसे डास उत्पन्न होतात, माशा उत्पन्न होतात, त्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचं कारण त्यांना लागत नाही, फक्त बाह्य वातावरण अनुकूल असलं. जसं आता एखाद्या वेळेला उधळी लागते तर त्यावेळेला त्यांना पोषक असं वातावरण मिळतं आणि त्या ठिकाणी त्यांची उत्पत्ती निसर्गतः होते. किंवा आम्ही कणिक भरून ठेवतो एखाद्या वेळेला आणि ती जुनी झाली आणि किंचितही ती कदाचित ओलसर झाली तर त्यामध्ये जशा अळ्या किंवा बाकीचे जीव उत्पन्न होऊ शकतात. त्या ठिकाणी फक्त वातावरण पोषक असलं की ह्या जीवांची उत्पत्ती होते. ते झाले समूर्छन जीव. म्हणजे निसर्गतः वातावरण पोषक मिळालं की ज्या जीवांची उत्पत्ती आई वडिलांच्या रजोवीर्याशिवाय होते त्यांना समूर्छन जीव असं म्हटलं जातं. आणि समूर्छन जीव नैसर्गिकतः अनेक प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. हे पावसातून पडलेले पण आहे किंवा दूध न तापवलं आपण तर त्याच्यामध्ये देखील ते जीव असू शकतात. तर हे सगळे समूर्छन जीव आहे. तर हे समूर्छन जीव उपशम यदि समूर्छन जीवों के उपशम सम्यक्त्व नहीं होता, त्यांना उपशम सम्यक्त्व तर होत नाही, मग प्रथम साधन सम्यक्त्व त्यांना कसं बनतं हा प्रश्न आहे. कारण प्रथमोपशम सम्यक्त्व च्युत झाल्यानंतरच साधन गुणस्थान बनते. क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातून खाली पडणारी व्यक्ती ती साधन मध्ये जात नाही. नियम प्रथमोपशम सम्यक्त्वाचा अंतराळ काळ शिल्लक असतानाच त्या ठिकाणी ती साधन गुणस्थानात येऊ शकते, दुसऱ्या गुणस्थानात येऊ शकते. समूर्छन जीवांना प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही, मग त्यांचं साधन सम्यक्त्व कसं होऊ शकतं हा प्रश्न आहे. प्रश्न आलाय लक्षात? आता उत्तर काय असावं याचं? आता मी उत्तर तसं सांगितलंय की समूर्छन जीवांना प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही, परंतु एखादा मनुष्य किंवा तिर्यंच जर त्या ठिकाणी प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करेल आणि त्याचं साधन गुणस्थानात जर मरण झालं तर मरण झालं त्यावेळेला तो जीव अपर्याप्तक अवस्थेमध्ये तिर्यंच गतीत तर आहे आणि समूर्छन बनणार आहे आणि तिथे साधन सम्यक्त्व देखील त्याचं असणार आहे. अशा तऱ्हेने साधन सम्यक्त्वाचं अस्तित्व हे तिर्यंच गतीतील जीवांना प्राप्त होतं. अपवाद या ठिकाणी हा आहे की साधन गुणस्थानात ज्या जीवांचं मरण झालं ते अग्निकायिक आणि वायुकायिक बनत नाही. अग्निकायिक आणि वायुकायिक बनत नाही. पृथ्वी, पाणी आणि वनस्पती कायिक बनू शकतात किंवा विकलत त्रय बनू शकतात आणि बाकी ते असंज्ञी वगैरे तर बनतात, पण बाकी ते दोन याच्यामध्ये जात नाही आणि त्यांना साधन सम्यक्त्व असू शकतं. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, क्या तिर्यंचों की निवृत्त अपर्याप्तक अवस्था में भी सभी सम्यक्त्व होते हैं? निवृत्त अपर्याप्तक अवस्था तिर्यंच गतीतील जीवांची, याचा अर्थ त्यांनी जन्म तर केला आहे धारण, परंतु त्यांची पर्याप्ती पूर्ण व्हायची आहे, अशा जीवांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत किती सम्यक्त्व असू शकतील? मिश्र नसणारे, मिश्र नाही आणि मिश्र नाही, प्रथमोपशम नाही. प्रथमोपशम सम्यक्त्व त्यांना होणार नाही. प्रथमोपशम सम्यक्त्व होणार नाही याचं कारण, प्रथमोपशम सम्यक्त्वात मरण होत नाही म्हणून. आणि दुसरं मिश्र मध्ये पण तिसऱ्या गुणस्थानात मरण संभवनीय नाही म्हणून मिश्र पण नाही. मिथ्यात्वात मरण आहे, सासादन मध्ये पण तो तिथे जाऊ शकतो, क्षयोक्षम सम्यक्त्ववाला पण जाऊ शकतो, आणि क्षायिक सम्यक्त्ववाला मात्र भोगभूमीतच जाणार आहे. आणि क्षयोक्षमिक वाला जरी आम्ही घेतला तरी हा क्षयोक्षमिक वाला जीव कृतकृत्य वेदक बनून जो जीव तिर्यंच बनणार आहे तोही नियमपूर्वक भोगभूमीत जाणार आहे. म्हणून हे दोन सम्यक्त्व, क्षयोपक्षमिक सम्यक्त्व आणि क्षायिक सम्यक्त्व, हे भोगभूमीच्या अपेक्षेने बनतात. कर्मभूमीच्या अपेक्षेने ही दोन सम्यक्त्व देखील बनत नाही. कारण क्षयोपक्षमिक सम्यक्त्वामध्ये जर त्या जीवाचं मरण झालं तर तो नियमपूर्वक देव आयुमध्ये जातो, किंवा क्षयोपक्षमिक सम्यक्त्वात त्याचं मरण होणार असेल तर कृतकृत्य वेदक बनूनच तो भोगभूमीमध्ये तिर्यंच बनू शकतो. म्हणून हे नियम लक्षात ठेवायचे. नियम आले लक्षात? आता कोणत्या कोणत्या तिर्यंच जीवांना पंचम गुणस्थान होऊ शकत नाही? आम्ही पाहिलं तिर्यंच गतीमध्ये 1 ते 5 गुणस्थानं असू शकतात. आता कोणकोणते असे जीव आहे की ज्यांना 5वं गुणस्थान होणार नाही? पहिल्यांदा तर एकेंद्रियापासून 4थी पंचेंद्रियापर्यंत त्यांना सम्यक्त्वच होत नाही, म्हणून त्यांना 5वंही गुणस्थान होणार नाही. आता भोगभूमीमध्ये सगळ्या प्रकारच्या भोगभूमी, किती प्रकारच्या भोगभूमी एकूण? तशा तर 3 लावता येतात, जघन्य, मध्यम आणि उत्कृष्ट. जघन्य, मध्यम, उत्कृष्ट. तशा 30 कर्म नाही, 30 नाही, 30च आहे ना? हा 30च आहे. सुभोगभूमी 30 आणि कुभोगभूमी 96 अशा मिळून 96, 30 आणि 96 अशा या सगळ्या भोगभूमी आणि कुभोगभूमीच्या जीवांना पण 5वं गुणस्थान संभवनीय नाही. 4थ्या गुणस्थानापर्यंत हे जीव असू शकतात, परंतु 5वं गुणस्थान मात्र भोगभूमी जीवांना असणार नाही. नंतर लब्ध पर्याप्त तिर्यंच जे असतील त्यांनाही हे गुणस्थान होणार नाही. कारण लब्ध पर्याप्तक आहे म्हणजे ते लगेचच मरणार आहे अंतर्मुहूर्ताच्या आत, त्यामुळे त्यांनाही हे गुणस्थान होणार नाही. आणि एक महत्वाचं अजून, म्लेंछ खंडामध्ये तिर्यंच जीवांना पंचम गुणस्थान प्राप्त करता येत नाही. म्लेंछ खंडामध्ये तिर्यंच गतीतील जीव आहे. म्लेंछ खंड किती आहे? जम्बूद्वीप संबंधी पाहिले आपण. 50 10 20 34 की 50 30 40 50. तर तेवढ्या म्लेंछ खंड, म्हणजे जर समजा आम्ही भरत क्षेत्रासंबंधी म्लेंछ खंड लावले तर 5 म्लेंछ खंड, ऐरावत संबंधी लावले तर 5, म्हणजे जम्बूद्वीप संबंधी 10. हो, विदेहातही आहे. विदेहात मग ते विदेहामध्ये 160च्या अपेक्षेने लावावे लागतात. बरोबर आहे. 160च्या अपेक्षेने 5 मल्टिप्लाय करावं लागते. 850 येतात बहुतेक.
तर या सगळ्या म्लेंछ खंडांमध्ये तिर्यंचांना पंचम गुणस्थान होऊ शकत नाही. म्लेंछ खंडामध्ये इथे येऊन म्लेंछ खंडातील जीव जर इथे आले तर हत्ती घोड़ा आदि कोई पंचम गुणस्थान प्राप्त कर सकता है. मनुष्यों के समान तिर्यंचों का कथन आगम में नहीं आता है. जसं म्लेंछ खंडामध्ये धर्माची कोणतीही सुविधा नाही. आता जेव्हा चक्रवर्ती म्लेंछ खंडातील राण्यांशी विवाह करतात त्यावेळेला राण्यांसोबत अनेक त्यांचे नातेवाईक आर्यखंडामध्ये येऊन स्थायिक होतात. हे आर्यखंडात आलेले मनुष्य या ठिकाणी येऊन सम्यक्त्वाची प्राप्ती करू शकतात, पंचम गुणस्थान पण प्राप्त करू शकतात, मुनिपद पण ते धारण करू शकतात. भोग मोक्षाला मात्र जाऊ शकत नाही, हा नियम आहे. परंतु तिर्यंच्याबद्दल असं कुठलंही आगमामध्ये कथन नाही. त्यामुळे तिर्यंच्यांबद्दल योग्य रीतीने निर्णय देता येत नाही. पुढचा प्रश्न, क्या भोगभूमि में किसी भी अपेक्षा पंचम गुणस्थान वरती तिर्यंच नहीं हो सकते है क्या? कोणत्या अपेक्षेने तिर्यंच तिथे राहतील असं आहे का? तिर्यंच आणि पंचम गुणस्थानवरती भोगभूमीमध्ये असं संभवनीय आहे. समजा एखादा कर्मभूमी जीव आहे तिर्यंच गतीतील, तो 5व्या गुणस्थानात आहे आणि समजा त्याचा एखादा वैरी आहे आणि त्या वैर्याने त्या जीवाला उचलून भोगभूमीमध्ये टाकलं तर तो त्या ठिकाणी राहू शकतो आणि पंचम गुणस्थानवरती तिर्यंच्याचं तिथे अस्तित्व राहू शकतं. ज्याप्रमाणे देव एखाद्यावर उपसर्ग करेल तर तो देखील मनुष्यांना भोगभूमीमध्ये नेऊन टाकू शकतो आणि कदाचित ते तिथून देखील मोक्षाची प्राप्ती करू शकतात. तिर्यंच गतीमधून मोक्षाची तर प्राप्ती होणं संभव नाही आहे. क्या क्षायिक सम्यक दृष्टि तिर्यंचों के संयता संयत गुणस्थान हो सकता है क्या? क्षायिक सम्यक दृष्टी आहे आणि तिर्यंच गतीतील जीव आहेत त्याला 5वं गुणस्थान होऊ शकतं का? हो, होऊ शकते. क्षायिक होऊ सम्यक शकेल. दृष्टी तिर्यंच फक्त भोगभूमीतच आहे, कर्मभूमीत नाही. म्हणून त्यांना 5वं गुणस्थान होऊ शकत नाही. क्योंकि तिर्यंचों के यदि क्षायिक सम्यक दृष्टि जीव उत्पन्न होते हैं वे ते भोगभूमी में ही उत्पन्न होते हैं आणि इथे तर त्यांना कर्मभूमीमध्ये क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती त्या जीवांना होऊ शकत नाही है ना. कारण मनुष्य पाहिजे निष्ठापक करणारा, त्यामुळे इथे त्यांचं क्षायिक सम्यक्त्व बनू शकत नाही. भोगभूमीमध्ये त्यांचं क्षायिक सम्यक्त्व बनू शकतं पण तिथे ते संयम धारण करू शकत नाही. म्हणून कोणत्याही क्षायिक सम्यक दृष्टीला 5वं गुणस्थान असणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत प्रकरण क्लिअर झालेलं आहे. आता पुढे किन किन तिर्यंचों के कितने कितने प्राण होते हैं, प्राणांचा संबंध सांगतात आहे. तिर्यंच गतीतील प्राण नानाविधता तिर्यंच गतीतील जीवांमध्ये दिसते आणि त्यामध्ये देखील आम्ही पर्याप्तक आणि अपर्याप्तक अवस्था लावू तर एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रिय जीवांपर्यंत आम्हाला पूर्ण प्राण घटित करावे लागतात. एकेंद्रिय जीवांना किती प्राण आहे? 4. 4. कोणते? त्यांना स्पर्शनेंद्रिय आहे, कायबल आहे, श्वासोश्वास आहे आणि आयु. आयु तर सगळ्यांनाच आहे. हे पर्याप्तक अवस्थेत आणि अपर्याप्तक अवस्थेमध्ये श्वासोश्वास 3. कमी करायचा. 3 राहतील, श्वासोश्वास कमी करायचा. म्हणून एकेंद्रियांना अपर्याप्तक अवस्थेत 3 प्राण आणि पर्याप्तक अवस्थेत 4 प्राण. द्विनिंद्रिय जीवांना एकूण 6 प्राण आणि निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये आता श्वासोश्वास 5. कमी करायचा
आणि वचन बल पण कमी करायचं. म्हणजे 4 प्राण राहतील. 3 इंद्रिय जीवांना 7 आणि पर्याप्त अपर्याप्तक मध्ये 5, तेच कमी करायचे 2च. नंतर चतुरेंद्रिय जीवांना 8 पर्याप्तक अवस्थेत आणि 6 अपर्याप्तकांमध्ये. असंज्ञी जीवांना 9 प्राण मन सोडून आणि इकडे 7. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवांना 10 प्राण राहतील आणि अपर्याप्तक अवस्थेत 3 प्राण कमी करायचे. कोणते 3? एक वचन बल, एक श्वासोश्वास आणि मनोबल. म्हणून सभी जीवों के निवृत्त अपर्याप्तक अवस्था में श्वासोश्वास, वचन बल और मनोबल नहीं होते. आता पुढचा प्रश्न. सम्यक दृष्टी तिर्यंच्यांना आश्रवाचे प्रत्यय किती असतात? 57 प्रकारे आश्रव होत असतो. आणि सम्यक दृष्टी तिर्यंच गती तिर्यंच जीव घेतलेला आहे, त्यांना आश्रव किती राहतील? 4थं गुणस्थान 9 कमी करायचे. 9 कमी करायचे. कोणते? म्हणजे 48 असतील. म्हणजे पहिल्यांदा 5 मिथ्यात्व तत्वाचे गेले. मिथ्यात्व राहणार नाही. अनंत 12 अनुबंधीचे अविरती. 4. अविरती 12 ही राहतील. कषायांमध्ये 4 कषाय कमी राहतील. करायची. आणि आणि योगामध्ये आहारक द्विक आणि वैक्रिक द्विक कमी केले. हे कमी केले. आणि आहारक द्विक आणि वैक्रियक द्विक 4 8 आणि 5 13 कमी झाले. 13 कमी झाले म्हणजे 44. आणि कारमान लावायचा. इतके कमी केले म्हणजे 11. म्हणजे एकूण 44 प्रत्यय त्यांना राहतील. 12 अविरती, 21 कषाय अनंतानुबंधी सोडून आणि 4 मनाचे, 4 वचनाचे आणि औदारिक मिश्र आणि कारमान. आणि औदारिक मिश्र आणि कारमान का योग हा परत कशाच्या अपेक्षेने लावायचा? भोगभूमीच्या अपेक्षेने. जर तो कर्मभूमीमध्ये जीव असेल तर त्याचं 4थं गुणस्थान असू शकत नाही, कर्मभूमीत जन्म घेणार असेल तर. म्हणून हे 2 योग जे लावलेले आहे, हे भोगभूमीमध्ये जर तो जन्म घेईल तर त्या अपेक्षेने हे 2 योग तिथे बनतात. अन्यथा 9च योग लावावे लागतात. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 औदारिक कायोग. आता तिर्यंच गतीतील 62 लाख जाती कोणत्या आहे? जे आम्ही उत्तम क्षमेचं जेव्हा आम्ही अष्टक देतो किंवा त्याचे जाप्य ज्या वेळेला देतो, यामध्ये ह्या सगळ्या जीवांवर आम्ही क्षमाभाव धारण केलेला आहे असे जाप्य त्याच्यामध्ये आहे. आणि ती संख्या या ठिकाणी पहा. नित्य निगोद 7 लाख. इतर निगोद 7 लाख. 7 लाख. पृथ्वीकायिक 7 लाख. जलकायिक 7 लाख. अग्निकायिक 7 लाख. वायुकायिक 7 लाख. म्हणजे 6 प्रकारचे जे जीव आहे त्यांचे 7 लाख जाती आहेत. 42 झाले. 42. आणि नंतर वनस्पतीचे 10. 52. इंद्रिय 2. 3 त्रिनेंद्रिय 2. चतुरेंद्रिय 2. पंचेंद्रिय 2. 4. पंचेंद्रिय 4. असे 62. एकूण 62 लाख होईल. असे मनुष्यगतीचे 14 आणि तिर्यंचांचे 4 आणि नरगतीचे 4 असे 22 सोडले 84 मधून तर बाकीचे आहेत हे. बाकीचे सगळे आले हे. 62 लाख. बरोबर. आता तिर्यंच गतीतील किती लाख करोड कुल त्यांचे असतात? तर पृथ्वी कायिकामध्ये 22 लाख करोड. जलकायिकामध्ये 7 लाख करोड. अग्निकायिक 3 लाख करोड. वायुकायिक 7 लाख कुल. वनस्पती कायिकाचे 28 लाख. द्विनेंद्रियाचे 7 लाख. 3 इंद्रियाचे 8 लाख करोड. चतुरेंद्रियाचे 9 लाख करोड. जलचरचे 12.5.
स्थलचरचे 19 आणि नभचरचे 12 लाख करोड असे एकूण 134 लाख करोड कुल त्यांचे होतात. आता हे आकडे तुम्ही पाहूनच सांगा, कारण इतके पाठ होणं किंवा पाठ झाले तर फारच चांगलं आहे. आता भोगभूमी तिर्यंच्या जीवांचे कितने कुल होते हे भोगभूमीमध्ये हे सांगितले सामान्य, आणि याच्यामधले भोगभूमीमध्ये 31 लाख करोड कुल आहे. स्थलचरचे 19 लाख, नंतर नभचरचे 12 लाख, आणि भोगभूमी जीवांमध्ये बाकीचे एकेंद्रिय, विकलत्रय आणि जलचर जीव असत नाही. म्हणून स्थलचर आणि नभचर यांचेच कुल या ठिकाणी गर्भित केले 19 लाख आणि 12 लाख. आता एकेंद्रिय जीव तिथे राहत नाही भोगभूमीमध्ये, याचा अर्थ एकेंद्रिय जीव तर सर्वत्र आहे, परंतु त्यांना भोगभूमीचे आयुष्य नाही आहे. त्यांचं आयुष्य साधं त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांना एकेंद्रिय जीवाला भोगभूमी जीवांमध्ये गणना केलेली नाही, म्हणून त्यांचे कुल या ठिकाणी ग्रहण केलेले नाही. आणि जे काही भोगभूमी आहे त्या ठिकाणी जलचर जीव पण असत नाही आणि विकलत्रय जीव पण त्या ठिकाणी असत नाही. अशा तऱ्हेने या तिर्यंच गतीतील प्ररूपणा आपण बघितली. आणि उद्याला आपण मनुष्य गती, उद्याला म्हणजे परवाला आपण मनुष्य गतीला सुरुवात करू. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. 2 गती आपल्या झालेल्या आहे, नरक गती आणि तिर्यंच गती. ठीक आहे. स्तुती म्हणू. त्या द्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.